मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ जन हो. कालचा आपला विषय असा सुरू होता की भागवत धर्माची प्रस्तावना, भागवत धर्म म्हणजे काय आणि भागवत धर्म म्हणजेच भक्ती म्हणजे आत्मज्ञान हे आपलं साध्य आहे. आत्मज्ञान म्हणजे खरं शाश्वत असं समाधान की जे समाधान एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कशाचीच आवश्यकता वाटत नाही, पुन्हा आपल्याला काही मिळवावं असं वाटत नाही. अशा प्रकारचं खरं खरं शाश्वत समाधान म्हणजे त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. हे आत्मज्ञान आपलं साध्य आहे आणि ते प्राप्त करण्याचं साधन हे भक्ती आहे. आणि हा भागवत धर्म हा विषय आपला कालपासून सुरू होतो. आज पुढच्या ओव्यांमध्ये नाथ महाराज असं सांगतात, विषय श्रीमद भागवतातलाच आहे. भगवान गोपाल कृष्णांनी निजधामाला जाण्याच्या आधी द्वारकेमध्ये राहणाऱ्या सगळ्या संत महात्म्यांना, ऋषी मुनींना असं सांगितलं की तुम्ही आता पिंडारक वनामध्ये निघून जा. आणि त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आज्ञेनुसार भगवंताचा जो संकल्पच होता की आता इथे ऋषी मुनी संत महात्मे राहणं नकोच, कारण पुढे काय योजना होती भगवंताची आपल्या सगळ्यांना ठाऊक. आणि मग श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हे सगळे ऋषीमुनी पिंडारकाला गेले. पण नारद मुनींचं अखंड भ्रमण सुरू असल्यामुळे महर्षी नारद हे एक दिवस फिरता 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 म्हणून द्वारकेमध्ये भगवंताच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या पिताश्रींना म्हणजे वसुदेवाला भेटायला आल्यानंतर खरं म्हणजे वसुदेव भगवान गोपाल कृष्णाचे बाबा नारद मुनींची वाटच पाहत होते. आणि असे अचानक आपल्याला हवी असलेली, आपल्याला प्रिय असलेली, आपल्याला वंदनीय असलेली व्यक्ती जर अकस्मातपणे आपल्या घरी आली तर केवढा आनंद होतो, तेवढाच आनंद किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी आनंद वसुदेवांना झाला. महर्षी नारदांसारखा एवढा थोर ज्ञानी, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये राहणारा महात्मा गेले अनेक दिवस आपल्या मनामध्ये ती इच्छा होती आणि अनाहूतपणे ते आपल्या घरात आले, आपल्या राजवाड्यात आले. वसुदेवांना खूप आनंद झाला. वसुदेवांनी अतिशय उत्तम असं स्वागत तर त्यांचं केलंच, पण अतिशय मोठ्या सिंहासनावर त्यांना विराजमान केलं आणि
त्यांच्या संपत्तीला शोभेल, त्यांच्या श्रद्धेला शोभेल अशी उत्तम अशी पाद्यपूजा भगवान गोपाल कृष्णांच्या वडिलांनी वसुदेवांनी नारद मुनींची केली. म्हणजे एवढं सुंदर साहित्य, इतकी अप्रतिम व्यवस्था. तिथे द्वारकाधीश ज्यांचा मुलगा आहे आणि त्या द्वारकाधीशाचे वडील जर पाद्यपूजा नारद मुनींची करत असतील तर तिथल्या त्या व्यवस्थेला, तिथल्या त्या पाद्यपूजेच्या सगळ्या भावाला, वसुदेवांचा भाव ही पाद्यपूजन करत असताना वसुदेवांच्या दोन्ही डोळ्याला आनंदाश्रूंच्या धारा लागलेल्या. की मी किती दिवसापासून यांची वाट पाहत होतो, असा संत महात्मा माझ्या घरी आज आला आणि त्यांच्या पाद्यपूजेची मला संधी मिळते. हा आनंद वसुदेवांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाह. पाद्यपूजा झाली, साष्टांग नमस्कार घातला. त्याचं कारण असं होतं सज्जन हो, की साधारणपणे विचार करून पहा की द्वारकाधीश ज्यांचा मुलगा आहे त्यांच्याकडे कशाची कमी असेल. बरं, तो द्वारकाधीशच नाही तर साक्षात परमात्मा आपल्या पोटी आलेला आहे. त्याची आख्यायिका अशी आहे सज्जन हो, की वसुदेव आणि देवकीने अतिशय मोठी अशी तपश्चर्या केली. खूप वर्ष ती तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या पुण्याईने, त्या पुण्यफळाचं, त्याची फलश्रुती अशी झाली की भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले, त्यांच्या समोर प्रगट झाले आणि वसुदेवाला भगवान विष्णू म्हणाले की वरम रोही, काय वर मागायचं तर मागून घे. एवढी साधना, एवढं पुण्य झालं वसुदेवांचं की विष्णूंना त्यांच्या समोर प्रगट व्हावं लागलं. पण त्याच क्षणी मायेने घात केला आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते वरमरोही म्हणतात, तू वर माग असं म्हटल्यानंतर त्या क्षणापुरती का होईना वसुदेवांना मायेने ग्रासलं, काही क्षणापुरतं. आणि वसुदेव विष्णूंना म्हणतात की भगवंता, तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं अशी आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे. तथास्तु भगवान विष्णू म्हणाले आणि मग सगळ्या पुढच्या योजना परमेश्वराला कराव्या लागल्या. आणि भगवंताचा जेव्हा 8वा अवतार होणार होता तो भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने एवढं साधन जरी केलेलं होतं तरी द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णांचा जन्म होत असताना ती योजना होती की वसुदेव देवकीला कंसाने कारागृहामध्ये टाकलं. ते बाकीची कथा आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि हा 8वा म्हणून जो जन्माला आला हा भगवान गोपाल कृष्ण त्या कारागृहामध्ये जन्माला आला. भगवंताच्या या सगळ्या अवतारांच्या प्रत्येक लीलेमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक सुंदर सूत्र आपल्याला पाहायला मिळतं की भगवंत परमात्मा मनुष्य रूपाने वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येत असताना सुद्धा त्याला कारागृहामध्ये जन्माला यावं लागतं, असं त्या अवतारातलं प्रारब्ध भगवंतांनी दाखवलेलं आहे. कुठेतरी त्या मागच्या अनेक अवतारांमधल्या सगळ्या कथांचं, सगळ्या भक्तांच्या ऋणांचं किंवा मागच्या अवतारात दिलेल्या अभिवचनांचं परिवर्तन प्रारब्ध रूपाने भगवंत या द्वापार युगातल्या भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने भोगतो हे आपल्याला दिसतं. सज्जन हो, भगवान गोपाल कृष्ण तपश्चर्येच्या योगाने त्यांच्या पोटी जन्माला आले. प्रत्यक्ष परमात्मा आपल्या पोटी जन्माला आला हे ज्ञानही वसुदेव देवकीला होतं की माझ्या पोटी आलेला मुलगा हा सामान्य नाही. आपल्या लक्षात येतं की आपल्या सामान्य प्रापंचिक नाही, आपला मुलाचा IQ फार वेगळा आहे, याची गती इकडे आहे, याची प्रगती इकडे आहे, तो चांगला इंजिनियर होऊ शकतो, तो डॉक्टर होऊ शकतो, हे आपल्या सामान्य माणसाला कळतं. तसं वसुदेव आणि देवकीचं एवढा पुण्यवंश होता
त्या पुण्यांशामुळे त्यांना हे ज्ञान होतं की प्रत्यक्ष भगवंत नवे नवे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आपल्या पोटी जन्माला आलेला आहे. पण झालं काय सज्जन हो, फार सुंदर सूत्र लक्षात घ्या. परमार्थामधले धोके माणसाने लक्षात घेतले. म्हणजे आपल्या अज्ञानाने परमार्थ मार्गामध्ये कशा प्रकारचे धोके निर्माण होतात त्याचंही चिंतन, त्याचाही अभ्यास आपल्याला फार सहजतेने करता येतो. की प्रत्यक्ष परमात्मा जन्माला आला, पण भगवान गोपालकृष्ण परमात्मा जरी असले तरी ते जाणून होते की हे माझे आईबाबा आहेत. म्हणून भगवान गोपालकृष्णाचं आपल्या वडिलांशी वागणं हे मुलगा म्हणून ते रोज त्यांना नमस्कार करायचे वडिलांना. अतिशय मर्यादेने वागायचे भगवान गोपालकृष्ण. आणि हेही हा माझा मुलगा एवढा मोठा आहे याच भावनेत राहिले. त्यामुळे वसुदेवाची जी जिज्ञासा होती परमात्मा स्वरूपाची, ही जिज्ञासा अतृप्तच राहून गेली. आणि ही जिज्ञासा अतृप्त राहिल्यामुळे आत्मज्ञानाकडे, खऱ्या समाधानाकडे कधी ते वळूच शकले नाही. नवे नवे एवढा मोठा गोपालकृष्ण, एवढा मोठा माणसा की भगवान गोपालकृष्णाचा द्वारकाधीशाचा हा बाबा, द्वारकाधीशाचे हे बाबा आहेत, त्यांचे पिताश्री आहे, म्हणून संपूर्ण जन्मभर मान सन्मान मिळत गेला. पण एवढं सगळं होऊन सुद्धा वसुदेवांना खरं समाधान, शाश्वत समाधान, आत्मज्ञान झालं नाही. ही रुखरुख ज्ञानामुळे वसुदेवांना होती. आपण पण अनुभवलं असेल कदाचित. मीही अशी काही माणसं पाहिली की ज्यांना सद्गुरूंच्या कृपेने फार दिव्य दर्शन झाली, भगवंताचं दर्शन झालं. पण ते दर्शन त्या 10, 20, 25 मिनिटापुरतं झालं. त्या आनंदात ते तेव्हा रमले, राहिले. पण पुन्हा भावी काळामध्ये सत्संगामध्ये राहिले नाही, नामस्मरणात राहिले नाही, नित्य आचरणामध्ये राहिले नाही, तर पुढचं आयुष्य मात्र अगदी सामान्य, अतिसामान्य झालं. म्हणजे साक्षात्कार जरी भगवंताचा झाला, पण नित्य अभ्यास नामस्मरणाचा, सत्संगाचा, आचरणाचा, सदाचरणाचा जर नसेल तर झालेलं दर्शन हे त्या भगवंताची, त्या सद्गुरूंची तात्कालिक कृपा राहते. ते झालेलं दर्शन, तो झालेला साक्षात्कार अखंड टिकवण्यासाठी अध्यात्मशास्त्र असं सांगतं की नित्य अभ्यास हा फार गरजेचा आहे. यातून हेच आपल्याला शिकण्यासारखं आहे की भगवंत ज्यांच्या पोटी आला त्यांना सुद्धा पूर्ण समाधान झालं का? म्हणून महाराज जे म्हणाले, बेळगावला अरुण शिवकामत नावाचे एक सद्गृहस्थ आहे. त्यांचं वय साधारण 78 ते 80 वर्षांचं आहे. 5 वर्षांपूर्वी श्रींच्या इच्छेने, कृपेने आमची त्यांची भेट झाली. या व्यक्तीने वयाच्या 55व्या वर्षी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला गोंदवल्याला. तोपर्यंत एका प्रायव्हेट सर्व्हिस कुठेतरी काम करत होते. ते म्हणाले, त्या प्रपंचाच्या किटकिटीने, त्रासाने, आर्थिक विवंचना, अमक्या विवंचनेने मी कंटाळून गेलो आणि वयाच्या 54 वर्ष पूर्ण झाल्यावर गोंदवल्याला गेलो, अनुग्रह घेतला. आणि ज्या दिवशी अनुग्रह घेतला त्याच दिवशी महाराजांना म्हणाले, महाराज मी 13 कोटी जप करण्याचा संकल्प करतो. माझी शक्ती नाही, माझा प्रपंच फाटका आहे, माझ्या आर्थिक विवंचना तुम्हाला माहिती आहे, मी किती आळशी आहे तुम्हाला माहिती आहे, पण माझी इच्छा आहे आज मी तुमच्या समोर हा संकल्प करतो आणि तुम्ही तो करून घ्यावा. मी प्रामाणिक प्रयत्न करतो. वयाच्या 55व्या वर्षी संकल्प केला आणि नित्य इतका सुंदर अभ्यास केला. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. खाली मुलगा सुनबाई राहतात. अतिशय आनंदाचा प्रपंच आहे. दोघे नवरा बायको वर राहतात. साधकाचं जीवन कसं असावं, कशा प्रकारे साधनेचा अभ्यास करावा. 2 दिवाण, 2 गाद्या, 4 बेडशीट, 4 उशाच्या खोळी, 2 अंग पांघरायची असते, 4 ताटं, नित्य दोघा नवरा बायकोला लागेल एवढाच प्रपंचाचा व्याप. टीव्ही नाही, मोबाईल नाही, वृत्तपत्र नाही. शिवकामत दादा 1:30-2 वाजता उठतात, हातपाय तोंड धुतात, चहा 2 कप चहा करतात,
चहा केल्यानंतर एक कपभर चहा महाराजांच्या समोर ठेवतात, स्वतः एक कपभर चहा घेतात, 2:30 वाजता जपाला बसतात. 2:30 ते साधारण 4:30 पर्यंत जप करतात. तोपर्यंत 3:30 पावणे 4ला त्यांच्या पत्नी उठतात. त्याच पद्धतीने त्यांच्या समोर जपाला बसतात. 4:30-5ला पुन्हा महाराजांसमोर ठेवलेला चहा गरम करून महाराजांचा प्रसाद म्हणून तो घ्यायचा. पुन्हा 5 ते 6:30 पर्यंत जप करायचा. 6:30 वाजता उठायचं, फुलं तोडून आणायची, स्नान करायचं, पूजा करायची 7:30-8 पर्यंत. सगळं आटपायचं. 7:30 ते 8च्या दरम्यान थोडासा हलकासा नाश्ता करायचा. पुन्हा 8:30 ते 11:30 जप करायचा. तोपर्यंत पत्नीनी नाम घेत स्वयंपाक करायचा. 11:30ला महाराजांचा नैवेद्य वाढायचा. 12 वाजता दोघांनी भोजन प्रसाद घ्यायचा. 12 ते 2 थोडीशी विश्रांती. पुन्हा 2 ते 5 अभ्यास. 5 वाजता भाजी आणणे, फुलं आणणे, काय नित्याची कामं करायची. फोन नाही, वृत्तपत्र नाही, टीव्ही नाही. 7:30-8 वाजता उपासना करून 8 वाजता निजायचं. 1:30 वाजता उठायचं. 13 कोटी जप पूर्ण झाले. या दरम्यान त्यांच्याशी माझा झालेला संवाद मी तुम्हाला सांगतोय. यातली एकही गोष्ट माझ्या मनाची नाही. इतके दिव्य अनुभव म्हणाले. एक दिवस मी असा जपाला बसलो 2:30-3 वाजता. अशी समोर महाराजांची साडी, छोटीशी तसबीर, एक साधा चौरंग, त्याच्यावर महाराजांची तसबीर, 2 स्वस्तिकाची फुलं रोज व्हायची. हार नाही, विशेष काही नाही. गंध लावायचा, नमस्कार करायचा. कुठे बंपकपणा नाही, कुठे अवडंबर नाही, कुणाला सांगणं नाही. एक दिवस म्हणाले जपाला बसलो आणि काही वेळानंतर मला असं स्पष्ट जाणवू लागलं की अरे आपण आपलं शरीर, आपलं पूर्ण माझा देह मी पाहत होतो म्हणाले. आणि मी वर 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 असा चाललो. आणि थोड्या वेळी मला सुटलं आपल्याला आता हा स्लॅब आपल्याला लागेल की काय. लागला नाही. पुन्हा वर गेलो. वरून पाहत होतो मी. माझं मला घर दिसत होतं. माझा स्लॅब दिसला. उंच गेलो. कॉलनी दिसायला लागली. अजून उंच गेलो. पूर्ण बेळगाव शहर दिसायला लागलं. अजून उंच गेलो. प्रांत दिसायला लागला. पाहता पाहता मी या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन पृथ्वीला पाहू लागलो. पण पुन्हा पाहत होतो की माझा देह तिथेच आहे. हा केवळ नामाचा अनुभव. पुन्हा काही वेळाने बरोबर त्या देहामध्ये मी आलो. आणि मग मी महाराजांना म्हटलं की महाराज, मला तुमचं दर्शन हवं. महाराज म्हणाले, माझं दर्शन मी किती वेळ देणार तुला म्हणाले. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, काय पुढे काय म्हणाले. माझं नित्य दर्शन तुला हवंय का. तर म्हणाले हो. हे अरुण काकांनी मला सांगितली गोष्ट. मग म्हणाले अखंड नामात राहणं हे खरं दर्शन आहे. 5-10 मिनिटाच्या दर्शनाने काय होणार आहे. मला तुम्हाला सांगायचं, प्रत्यक्ष परमात्मा वसुदेवांजवळ होता, पण समाधान नव्हतं. म्हणून हे खरं शाश्वत समाधान मला मिळण्यासाठी नारदाची, संतांची, सद्गुरूंची वाट वसुदेव पाहत होते. इथेच हा विषय थांबत नाही. तुम्हा आम्हाला सगळ्यांना नामदेवांची कथा माहिती. वयाच्या 6व्या-7व्या वर्षी ज्या नामदेवांनी भगवंताला जेवू घातलं, पुढे नामदेव महाराज हळूहळू मोठे होत गेले. भगवंत त्यांच्याशी बोलायचा. आणि बोलता बोलता एक दिवस असं झालं की नामदेवांना एक सुप्त असा अहंकार निर्माण झाला. भगवंत बाबा माझ्या दोस्तीच आहे, सलगीच होती ना खूप. एक दिवस असा प्रसंग झाला की पंढरपुरातली यात्रा संपली. गोरोबा कुंभार, त्यांना गोरोबा काका म्हणायचे, जातीने कुंभार होते पण महान भगवत भक्त. ही सगळी मंडळी, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, अशी सगळी, मुक्ताई, ही सगळी मंडळी. गोरोबा काका म्हणाले चला रे पोरांनो, आता उत्सव झाला, तुम्ही थकला असाल, आपल्या घरी काही दिवाळी करू म्हणाले. लेकरांना काही चांगलं खाऊ घालावं. निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वरांना, सोपान काकांना, मुक्ताईला आपल्या घरी 4 दिवस ठेवून घ्यावं. विना आई बापाची लेकरं. गोरोबा काकांचं फार प्रेम होतं. म्हणून सगळी, त्यांच्यावर नामदेव महाराज पण गेले. आणि गोरोबा काका कुंभार, त्यांच्या घरात ते असं मोठं अंगण जुन्या काळचं. त्या अंगणामध्ये एकीकडे चिकण माती सगळी ती याच्यासाठी, इकडे ते फिरवायचं चाक, ती थापी, हा असा सुंदर परिसर गोरोबा काकांचा तो. आणि त्या अंगणात सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये सगळी मंडळी बसलेली. गोरोबा काका वृद्ध होते.
छान गप्पा, आनंद, भगवंताचं स्मरण, भगवंताची भजनं सुरू होती. आणि हे सगळं संपलं. न्याहारीची वेळ आली, न्याहारी झाली. आणि गोरोबा काका म्हणाले, "निवृत्ती, ये इकडे." इकडे आल्यावर त्यांच्यावरती थापी होती. माठ तयार करताना थापी थापायचा असतो. ती निवृत्तीनाथांच्या डोक्यावर म्हणली, टन्न वाजलं. जा म्हणले पुढे, 5 झाला. सोपान काका आले, पुन्हा मारलं, टन्न वाजलं, पुढे जा. अरे मडकं चांगलं आहे म्हणले याचं. ज्ञानेश्वर माऊली त्यांचं तर फारच टन्न वाजलं, एकदम छान. एवढं अरे यांचं फारच छान कडक आहे म्हणले. नामदेवाला म्हणले तू पण ये. नामदेव महाराज आले. ते असं बद्ध वाजलं एकदम. ते म्हणाले अरे गोरोबा काका म्हणले अरे कच्चच मडकं आहे म्हणले. नामदेवा कच्च मडकं आहे, जा म्हणले निघून तू निगुरवी आहे म्हणले, तुला गुरु नाही, गुरु कर. नामदेव महाराजांना त्या वयामध्ये राग आला गोरोबा काकांचा. मुक्ताईंनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे मडकं कच्च आहे असं गोरोबा काका सांगतात, तुला सद्गुरूंची संत महात्म्याची गरज आहे. पण नामदेवांना राग आला होता. राग येण्याचं कारणही होतं की रोज पांडुरंग माझ्याशी बोलतो, देवाबरोबर देव माझ्या हाताने जेवतो, हे काय सांगतात, यांना कुठे देव भेटला. सज्जन हो, जिथे अति सलगी होते ना, नामदेवाची भगवंताजवळ फार सलगी होती. पण जेव्हा अति सलगी होती तेव्हा प्रभाव राहतो. याचा अर्थ असा आहे की तो भगवंत, तो परमात्मा या चराचरात भरलेला आहे असा भाव नामदेवांचा स्थिर झालेला नव्हता. याची जाण गोरोबा काकांनी त्यांना जाणून केली. अरे तुला भगवंत रोज भेटतोय, पण त्याची किंमत तुला कळाली. आणि त्या भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या या चराचरात भरलेल्याची जाणीव, तो भाव स्थिर होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, हे पांडुरंगाने सुद्धा समजून सांगितलं. पांडुरंग नामदेव महाराज लगेच पांडुरंगाकडे गेले. बरं एवढी सलगी होती की तनतन केली पांडुरंगावर. काय मला ते संत असे बोलले, गोरोबा काका असे बोलले, ती छोटी मुक्ताई पण अशीच म्हणली की ते बरोबर आहे, मी कच्चच मडकं आहे, असं कसं काय. भगवंत म्हणाले, अरे नामा, ते खरं आहे रे बाळा, मी तुझ्या बरोबर राहतो याचा अर्थ मी तुला कळलोय असं. आई जोपर्यंत असते तोपर्यंत आईची किंमत नाही. आई जोपर्यंत देहात असते, आई बाबा, तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. ते सांगणारं कोणीतरी पाहिजे, ते ज्ञान देणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून संस्कारांची जी गरज आहे ना, सद्गुरू तो संस्कार आपल्यावर करतात की अरे तो कोण आहे परमात्मा, तो तुला दिसतोय. नित्याच्या सलगीने त्या भगवंताच्या अस्तित्वाचा प्रभाव तुला जाणवत नाही. आणि तो या चराचरात भरला हा भाव नामदेवांचा स्थिर नव्हता. तो भाव स्थिर होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता होती. अगदी तत्वतच तशीच परिस्थिती सज्जन हो, तीच परिस्थिती वसुदेवांची होती. की प्रत्यक्ष भगवंत होता, पण तो माफ करा, वसुदेवांचा पाहण्याचा माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. त्यामुळे तो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे, ते जाणून घेण्यासाठी सद्गुरूंची जी आवश्यकता होती, त्या सद्गुरूंच्या रूपाने, त्या संतांच्या दर्शनाच्या रूपाने वसुदेव जेव्हा नारदाकडे पाहतात, तेव्हा पहिल्यांदा त्यांना साष्टांग नमस्कार करतात, त्यांची पाद्यपूजा करतात आणि ते म्हणतात की मला आता भागवत धर्म शिकवा, मला भक्ती शिकवा, मला ते आत्मज्ञान, मला ते खरं समाधान पाहिजे, ते आज मला मिळाले. सज्जन हो, आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एवढी माणसं, इतकी विद्वान माणसं, इतकी कर्तृत्ववान माणसं आहेत, इतकी अखंड कर्मवीर म्हणणारी माणसं आहेत, सातत्याने सत्कर्म करणारी माणसं आहेत. पण इतक्या मोठ्या पदाला ती पोचलेली अत्यंत कर्तृत्ववान माणसं आपल्या महाराष्ट्रात, आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात की अखंड कार्य करतात, अखंड सत्कर्मही करणारी माणसं आहेत, अतिशय उच्च पदाला पोचलेली माणसं आहेत. पण आपण काल परवाच पाहिलं की गेल्या 10 वर्षात, 15 वर्षात आपण एवढ्या मोठमोठ्या माणसांनी आत्महत्या केलेल्या पाहिल्या. सगळ्या पद्मश्री मिळाले, पद्मविभूषण मिळाले, मॅगेसेसे पुरस्कार मिळालेले घराण्यातली माणसं, म्हणजे उत्तम शिक्षण, उत्तम घराणं, उत्तम सत्कार्य केलेले, आयुष्यभर समाजसेवा केलेली माणसं आहेत. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर टोटली फ्रस्ट्रेट झालेली आहे, डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. या सगळ्यांचा विचार करताना एका सत्पुरुषाची मला काही वर्षांपूर्वी भेट झाली होती.
ते म्हणजे सुहास पेठे काका साताऱ्याला आहेत, थकलेले आहेत आता. आपल्या संप्रदायातले गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या दर्शनाला म्हणून एकदाच गेलो होतो. खूप छान गप्पा काय म्हणतात त्याला, सत्संग त्यांच्याबरोबर झाला. आणि बोलता बोलता ते एक वाक्य फार सुंदर म्हणाले, मुळे सर एक कायम लक्षात ठेवा, आपण कितीही सत्कर्म केली तरी सत्कर्माने पुण्यांश थोडाफार तुमच्याकडे तुमच्या गाठी जमा होईल, पण उद्धार सत्कर्मांनी होणार नाही. उद्धारासाठी नामाला ऑप्शन नाही मिळणार. सत्कर्म सात्विक अहंकार निर्माण करतात. सत्कर्म ही भगवंताच्या इच्छेशिवाय पुण्यांशाशिवाय होत नाही, हेही खरं, पण नुसत्या सत्कर्माने तुमचा उद्धार होईल हा विचार सोडून द्या. परमार्थातला हा धोका. आपल्याला मी हे केलं, मी हे व्रत केलं, मी ते केलं, मी धोंड्याचं वाण दिलं, मी 100 बायकांना वस्त्र दिले, अमकं दिलं. सुप्तपणे एक सूक्ष्म आणि सात्विक अहंकार मनामध्ये राहतच असतो, तो सत्कर्माचा असतो. मग अशा वेळेला काय करावं, तर मग समर्थ तिथे सांगतात, ती ओवी फार छान आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान. फार मोठी मोठी माणसं, आमटेंच्या आनंदवनात मी जाऊन आले. केवढा मोठा परिसर, केवढं मोठं कार्य. आम्ही जाऊन आलो आणि 15 दिवसांनी बातमी आली की त्यांची नात डॉक्टर शीतल आमटे अतिशय सुंदर कार्य त्या करत होत्या. त्यांचे मिस्टर, ते, त्यांची मुलं, त्यांचे आई बाबा, आजोबांचे एवढं मोठं लावलेलं, शीतल आमटेंनी आत्महत्या केली. ते ऐका, भगवंताच्या अधिष्ठानाचे की जे पण करेल. म्हणून म्हटलं ना, आपल्याकडे आपण जो अनुसंधानाचा मार्ग शोधतोय, की अखंड अनुसंधान करण्यासाठी प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानात घालायची. लहान मुलं नाही का सारखं आईच्या भोवती फिरत असतात, आई असं कर, आईचं माझं हे पहा, माझं ते पहा, माझं होमवर्क पहा, मला हे दे. मला जे आईचं अनुसंधान आपल्याला बालपणी असतं, तेच अनुसंधान तारुण्यामध्ये नवे नवे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्री महाराजांचं ठेवण्याचा प्रयत्न या सोप्या गोष्टीतून होतो. आणि ते अनुसंधान आपल्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर आपल्या साध्याप्रती न्यायला 100% श्रींच्या कृपेने होऊ शकतो. पुढचा विषय असा होता, मायेचा प्रभाव काय असतो. हे सगळं चाललं असताना नाथ महाराज पुढच्या ओव्यांमध्ये, म्हणजे हा प्रसंग झाला आणि पुढे वसुदेवांना नारद मुनी जो भागवत धर्माची दीक्षा देत आहेत किंवा भागवत धर्माविषयी सांगत असताना थोडीशी प्रस्तावना त्याच्या आधी मी त्या ओव्यांची, म्हणजे साधारण आता ओवी क्रमांक 85 पुढचा भाग मी तुम्हाला निवेदित करतो. त्याच्यामध्ये मायेचा प्रभाव हा एक विषय नाथ भागवतामध्ये नारदाने फार सुंदर मांडला, की माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण का होतं याचा विचार करत असताना सज्जन हो, मानवी जीवनामध्ये आपण पाहतो की आपली नित्याची, म्हणजे आजपर्यंतची आपली सगळी जी धावपळ चाललेली आहे, ही सगळी धावपळ ज्या गोष्टी अशाश्वत आहेत त्याच्या मागे धावण्यातच आपली चालली. म्हणजे त्या सगळ्या अशाश्वताच्या मागे धावून आपल्याला समाधान मिळत. महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणाले, मी सांगतो म्हणून तुम्ही हे करा, मी तुम्हाला असं म्हणत नाही. पण तुम्ही जर सुशिक्षित आहात, तुम्ही जर ज्ञानी आहात, तुम्ही इतका प्रपंच इतके वर्ष करत आहात, म्हणजे तुम्हाला काहीतरी ज्ञान आहे, तर तुमच्या आहे त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही तुमचा अनुभव तरी प्रपंचातला लक्षात घेऊन वागा ना. महाराज म्हणाले, तुम्ही इतकी वर्ष झाली ज्या गोष्टींसाठी धावपळ करता आहात, ज्या गोष्टींसाठी, ज्या सुखासाठी तुम्ही एवढी धावपळ ज्या मार्गाने करता, ज्याला तुम्ही सुख समजता आहात आणि ते प्राप्त करण्यासाठी इतकी वर्ष तुम्ही धावपळ करत आहात, तेवढं करून सुद्धा आज तुम्हाला काय मिळालंय. महाराज म्हणाले, तुमचा अनुभव तरी तुम्ही गाठीशी धरून विचार करा ना तर्काच्या दृष्टीने. आणि तेच नाथ महाराज सांगतात की आपला पदोपदी असा अनुभव आहे की पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टी करतो, त्याच्यातून सुख मिळेल, याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल, पण ते सुख आजतागायत कुणालाही मिळालं नाही.
दुसरं सूत्र ते सांगतात की अशाश्वताबद्दल. आता अशाश्वत मूळ काय आहे, कुठून सुरू होतं? तर देहापासून. सगळ्यात अशाश्वत जे आहे तो आपला देह आहे. आणि त्या अशाश्वत देहापासूनच सुख आपल्याला मिळेल. ही जी आपली भावना आहे, हीच मुळात चुकीची आहे. हे तुम्ही का समजून घेत नाही, असं नाथ महाराज सांगतात. आणि या मायेचं प्रधान लक्षण त्यांनी सिद्धांतामध्ये सांगितलं की या मायेचं प्रधान लक्षण या देहाच्या आसक्तीमुळे मोह, अविवेक, कामक्रोध, अहंकार, वासना, द्वेष, संकल्प, विकल्प हे विकार तुमच्यामध्ये पोचले जातात. हा सिद्धांत सोडून द्या. म्हणजे सोडून द्यायचा अर्थ हे सगळे अवघड शब्द आहेत. मला तुम्हाला सांगायचं असं की मुळामध्ये मी म्हणजे माझा देह हे मी समजून राहतो. नंबर 2, मी आणि त्याला अगदीच जोडून असलेली गोष्ट माझी, मी आणि माझं. याच्यामुळे जी देहबुद्धी तुमच्यामध्ये निर्माण झाली, ही देहबुद्धी कमी करणं खरं म्हणजे हाच परमार्थाचा किंवा अध्यात्मशास्त्राचा पाया आहे. हेच मूळ दुःखाचं कारण आहे. आणि हे दुःख निर्माण होण्यासाठी ही देहबुद्धी कमी करणं, ही देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसा तसा तुमचा प्रवास हा समाधानाच्या मार्गाने होणार आहे, असं नाथ महाराज या 3 सूत्रातून आपल्याला सांगतात की मायेचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. आणि आपलं आपण जीवन पाहत असताना याची तुलना जेव्हा आपण संत महापुरुषांच्या जीवनाशी करतो सज्जन हो, की आपण ज्या पद्धतीचा गृहस्थाश्रम आचरण करतो अगदी तसाच संत महात्म्यांचा असतो. संत महात्म्यांना आपल्यापेक्षा काही वेगळे डोळे असतात, वेगळे कान असतात, वेगळी बुद्धी असते, असं काहीच नाही. आपल्या गृहस्थाश्रमापेक्षा कितीतरी कठीण गृहस्थाश्रम आचरून ते समाधानात अखंड राहू शकतात. याचं कारण काय? तर संतांची, सत्पुरुषांची देहबुद्धी ही अतिशय क्षीण किंबहुना नष्ट झालेली असते. नाथ महाराज म्हणतात की हेच तुम्हाला आम्हाला शिकायचं आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी या संपूर्ण पुढच्या 85च्या ओळीच्या नंतर नाथ महाराज या आपल्या संसाराला समुद्राचं, सिंधूचं रूपक देतात. आणि मग त्या ओव्यांमध्ये काही 5-7 पॉइंट्स त्यांनी फार सुंदर सांगितले की ज्याला आपण संसार, ज्याला आपण प्रपंच, अध्यात्मशास्त्रामध्ये ज्याला भवसागर असं म्हटलेलं आहे, त्या संसाराला सागर म्हटलंय, त्याला भवसागर असं म्हटलं. भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. तर त्या भवसागराचं रूपक देऊन नाथ महाराजांनी 5-6 फार सुंदर गोष्टी शास्त्रदृष्ट्या 11 स्कंदाच्या आधारावर आपल्याला सांगितल्या. नाथ महाराज म्हणतात की हा संसार रूपी समुद्र मायारूपी पाण्याने तुडुंब भरलेला. हा समुद्र, या समुद्राचं पाणी अतिशय खारट आहे. आणि या खारट असलेल्या पाण्यामध्ये प्रचंड अनावर भयंकर असे जलचर आहेत. त्यातलं एक एक जलचर हे आपल्या सामर्थ्याने या चराचराला म्हणजे तुमच्या माझ्या भवसागराला त्रस्त करून सोडतायत. ही तुम्हाला फक्त पॉइंट सांग. 4था पॉइंट ते म्हणतात, मायारूप पाण्यावर येणाऱ्या लाटा ह्या मोहाच्या आहेत. किती मोहाच्या याला आपण बळी पडतो बघा त्या संसारामध्ये. आणि खरंच खारट नित्याचा म्हणजे अगदी मी तर म्हटलं ना, सकाळी उठल्यापासून रोज एक 10 दिवस तरी आपण ऑब्झर्व करू, एक 4 दिवस करून पाहतो की आज सकाळी उठलो तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला आपल्या गृहस्थाश्रमामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये कितीसं सुख मिळालंय. रोज पहा रोज. म्हणून ते म्हणाले की खारट आहे. या संसार रूपी सागराचं पाणी खरंच खारट आहे, तरीही ते सोडवत नाही. भयंकर असे जलचर आहेत. इतके लोक इतक्या पद्धतीने, इतक्या छान पद्धतीने तुम्हाला टोचत असतात. म्हणजे त्यांचं साधं बोलणं सुद्धा तुमच्या माझ्या जीवनात बघा ना, वा वा वा, म्हणजे त्या वावामध्ये सुद्धा किती छान एक बोच असते जी ज्यांनी त्यांनी समजून घे. बरं त्याचंही असं आहे की त्यात इतका अहंकार आपल्याला लपलेला असतो की एकाने नुसतं डोळेवर करून जरी आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं तरी आपल्याला ते कळतं. आणि ते इतकं दुःखकारक असतं. त्याचं मूळ पुन्हा मी कोणीतरी आहे याच्यामध्ये लपलेलं.
तिसरी महत्वाची गोष्ट ते म्हणाले, या मोहाच्या लाटा आहेत, त्या लाटा अविवेकाच्या तटावर आदळतात आणि धैर्याचा काठ पाडून टाकतात. कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की खूप महाराज म्हणाले तुम्ही धीराने राहा. असे प्रसंग येतात, आपण धीराने राहण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं धैर्य सुटतं, धैर्य गळून पडतं. पुढे म्हणाले, अहंकार रूपी झंझावात मोठा आवाज करत राहतो, त्यामुळे सारा समुद्र अगदी खळबळून जातो आणि मी आणि माझं अशी मोठी गर्जना आपल्याला सारखी ऐकू येत राहते. भवसागराचं वर्णन. अनेक वासनांचे भोवरे अतिशय गतीने गरगर फिरताना दिसतात आणि हे सर्व पाहिल्यावर सागरामध्ये उतरून पलीकडे जाण्याचं धैर्य माणसालाच काय तर देवाला सुद्धा शक्य नाही. म्हणून महाराजांचं वाक्य आहे की प्रापंचिकाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. पुढे म्हणाले, या समुद्राच्या खाड्या क्रोधाच्या भरतीने भरून जातात. असूया, तिरस्कार यांची काटेरी भरमसाठ वाढलेली दिसते. कामरूप पर्वतांची शिखरं, त्यावर आशा आकांक्षांची झाडं विषय अंकुराने फोपावतात. निंदारूपी अक्राळ विक्राळ सुसरी आणि संत द्वेष रूपी माजलेल्या मगरी तळपताना आपल्याला आजूबाजूला दिसतात. इतकं या एकादश स्कंदाचं वर्णन या तुमच्या माझ्या भवसागराचं केलेलं आहे. सज्जन हो, या सगळ्या वेदांताचं वर्णन जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांनी 22 डिसेंबर 1913 देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर रामानंद महाराज जालन्याला होते. महाराजांनी गोंदवल्यात देह ठेवला. त्यावेळेला तारा होत्या, ब्रिटिशांचं सरकार होतं. भाऊसाहेबांनी तार करून जालन्याला मिळाली. जालन्यावरून तत्कालीन व्यवस्थेनुसार रामानंद महाराज गोंदवल्याला पोहोचले. तोपर्यंत दुसरा तिसरा दिवस उजाडलेला. रामानंद महाराजांसारखा एवढा महान भगवत भक्त, वैराग्यशील पुरुष, पण आपल्या सद्गुरूंचं प्रेम इतकं होतं. आता जे वर्णन आपण संसाराचं ऐकलंय ना, खरं म्हणजे रामानंद महाराजांनी प्रपंच सद्गुरूंच्या आज्ञेनेच केला. त्यांची तर इच्छाच नव्हती, ब्रह्मचर्यच राहायचं. पण आता जे शास्त्रार्थ वर्णन आपण ऐकलंय, नाथ महाराजांनी एकादश स्कंदाच्या आधारावर या आपल्या भवसागराचं, या संसाराचं जे वर्णन केलंय, इतकं सांगितलं. हे 4-6 ओळीत रामानंद महाराजांनी किती सुंदर सांगितलं पहा. ते पद आपण नेहमी ऐकतो, पण मला आज ते फार हे सगळा अभ्यास करताना म्हटलं, अरे किती सोप्या भाषेत रामानंद महाराजांनी सांगितलंय. ते पद असं छान आहे. श्रीराम. चल धाव आता, धाव धाव रे सदया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. सद्गुरूंनी देह ठेवलाय, पुन्हा ते दिसणार नाही. हा महात्मा एवढा वैराग्यशील असलेला आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करतोय, आता तुम्ही दिसत नाही, तेव्हा आपली अवस्था काय. रामानंद महाराज खरं म्हणजे आपली सगळ्यांची अवस्था सांगतायत, त्यांची नाहीये ती. पण हे सगळं नाथ भागवताचं. रामानंद महाराजांनी नाथ भागवतांचं परब्रह्म स्वरूपच होते. मी असं कसं म्हणू की त्यांनी फक्त नाथ भागवताचंच आचरण केलं. पण रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये नाथ भागवताचे संदर्भ अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मला आज वाचताना ते फार स्पष्टपणे जाणवलं. म्हणून आपल्या समोर विनम्रतेने सादर करतो. नाथ महाराज जे सांगतात तेच रामानंद महाराज अगदी सोप्या भाषेत आपल्या सद्गुरूंना आळवणी करताना कसं म्हणतात. हा संस्कृतीचा भवसागर, संस्कृती म्हणजे संसार, हा संस्कृतीचा सागर भरला भारी, वृत्तीच्या लोटल्या लहरी, हा मायेचा भोवरा गरगर फिरवी, निघू कसा सुटे नावारी, पळघटकारे युग समभासती वैरी, दमधरू असा कोठवरी,
बहुपाय मज सुचविती, करी विवेक म्हणती चित्ती, उपजेल सहज मग शांती, परिहात मला कोणी न देवर याया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. या संसाराचं म्हणाले, हे दुःख आता सांगू कोणा देवा, करू सांग कुणाचा धावा, तुझ वीण खरा महाराज, तुझ वीण खरा कोण आम्हाला देवा, आळवू कोणत्या नावा, तुझ पाहू कुठे असशील कोठे देवा, जाऊ मी कोणत्या गावा, क्षीरसागरी तळवटी बसला, गिरी कुहरी किंवा लपला, उसुतरी सख्या कोणाला, काय येईना माझी दया तुझ सदया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. चल धाव आता धाव धाव रे सदया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. सगळा वेदांत सद्गुरू रामानंद महाराजांनी अगदी सोप्या शब्दामध्ये परवाच्या दिवशी अतिशय वेदांताचे चांगले अभ्यासक असलेले एक सत्पुरुष महाराजांच्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने एका शेजारतीला उपलब्ध होते आणि त्यांनी पहिल्यांदाच आपली उपासनेतली शेजारती सगळी पाहिली. आणि ते शेजारती झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. ते म्हणाले, वेदांताचा फार चांगले अभ्यासक आहे. ते म्हणाले, अहो मी ते सगळे ग्रंथ वाचल्यापेक्षा 2 वर्ष तुमच्या उपासनेला जर आलो असतो तर बरं झालं असतं. म्हणाले, ते एवढे खंडन खाद्य नामके वृत्ती प्रभाकरण हे ग्रंथ वाचण्यापेक्षा अहो काय म्हणाले तुमच्या त्या शेजारतीमध्ये, राम आणि दास दोघे पहुडले नामी, हेही बोलावया नुरेच न धामी. राम आणि दास एकरूप होऊन गेले. हाच वेदांत किती सोप्या शब्दात शेजारतीत सांगितला म्हणे. सामान्य माणसाला कळेल. नुसतं पाठ करून रोज म्हटलं तर कधीतरी तो विचार करेल ना. म्हणाले, एवढे वेदांताचे अवघड ग्रंथ वाचण्यापेक्षा नित्य उपासनेला मी जर आलो असतो तर केवढा फायदा. म्हणून म्हणते ना, ही उपासना फार सुंदर आहे. नित्याची उपासना कुठली आपल्या सद्गुरूंनी जी असेल, ज्या मार्गात आपण असेल, ते नित्याची मात्र गरज आहे की रोज रोज ते झाल्याशिवाय, रोजचा होमवर्क झाल्याशिवाय प्रगती होत नाही. हे 20-22 वर्ष आपण जीवनामध्ये पाहतो, शिकतो. असो, हा विषय आत्मज्ञान हे आपलं ध्येय आहे आणि त्याच्यासाठीचा साधन हे भक्ती आहे. भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भागवत धर्म आहे. मग या भागवत धर्माचा अधिकारी कोण आहे? तर त्याचा अधिकारी ज्याला भगवंताच्या दर्शनाची, ज्याला भगवंताच्या प्रेमाची अत्यंतिक उत्कंठा निर्माण झाली. नाथ महाराज म्हणाले, तो या भक्तीचा अधिकारी आहे. तो या भागवत धर्माचा श्रवण करण्याचा अधिकारी आहे. आणि अशी भक्ती ही वसुदेवांच्या ठिकाणी, अशी अवस्था जशी पण नामदेव महाराजांची झाली होती, तीच अवस्था वसुदेवांची झाली. म्हणून ते नारदांची वाट पाहत होते. नारद महाराजांना ते प्रार्थना करतात की नारदा, प्रत्यक्ष गोपाल कृष्ण माझा मुलगा आहे, हे सगळं सगळं खरं आहे, पण मला समाधान नाही. मला ते ज्ञान, मला ते समाधानाचं ज्ञान तुम्ही आता सांगा. आणि मग नाथ महाराज त्यांना भागवत धर्माविषयी सांगायला सुरुवात करतात. सज्जन हो, हा संसार समुद्र तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाम, भगवंताचं नित्य अनुसंधान, नित्याचं गरज आहे. पण सद्गुरूंशिवाय हे शक्य नाही. सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालणं, सद्गुरूंनी दिलेल्या नामाशी चालत राहणं. म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की साधं पद एक, तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती, आणि भक्त जनांना तारा यास्तव अवतरला तू, हे नित्याचं पद आहे.
पण जेव्हा आपण सारखं म्हणत जातो ना, कधीतरी एखाद्या वेळेला आपण माणूस खरंच विचार करतो, की अरे इतके वर्ष झाले हा प्रपंच आहे, पण हा भवसागर आपल्याला अजून तरुण जात आहे. मग हा नेमका कसा तरुण जायचा, की प्रपंच राहणारच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण आकंठ याच्यामध्ये बुडालोय. आपली इच्छा नसली तरी आपण आता बाहेर पडू शकतो. मग आपल्याला समाधान कधीच मिळणार नाही का? असं नाही होणार. समाधान आपल्याला मिळणार. नक्की मिळू शकतं. इतक्या लोकांना जर हा गृहस्थाश्रम आचरण म्हणून तो म्हटलं ना, की नाथांनी फार सुंदर आश्वासन दिलं, की गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू सर्वथा न मिळे. एवढं कॉन्फिडन्स दिलाय, आचरून दाखवलंय. त्यांनी आपल्यासारखा आपल्यापेक्षा कठीण प्रपंच अनेक संतांनी केला. तुकोबारायांचं जर दरवर्षी ते जायचे आणि कान्हूबाईला काही न्यायचंच. 10-15 वर्ष झाले. एक वेळेला कान्हूबाई मागेच लागल्या, की मला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. मी येणारच म्हणजे येणार. ते म्हणाले, "तू यायचं नाही." हे म्हणायचे, "तू मी येणार." तुम्ही मला का नेत नाही?" तुकाराम महाराजांची आई म्हणाली, "तुम्ही मला का नेत नाही?" तेव्हा ते बोलले, "तू काहीतरी पांडुरंग उभे होते. तुकाराम महाराजांचे बाबा बोलोबा आले. त्या रांगेत दूरवर पांडुरंगापासून खूप लांब होते ते. पण ते दुरून पांडुरंगाला दिसल्यावर पांडुरंगाने मान खाली घातली. रुक्मिणी माता म्हणाले, अहो एवढे लाखो भक्त तुमच्या दर्शनाला आहे, तुमची मान ताठ आहे म्हणाले, वरच आहे. आणि ते बोलोबा कोण कशामुळे तुम्ही मान खाली? ते म्हणे तो पांडुरंग म्हणाले, तुला हे माहितीये का? सावकाराकडे ऋण घ्यायला येतात, जे ऋणी असतात त्याच्याकडे सावकार असा पाहतो म्हणाले. पण जर सावकारच ऋणी झाला तर त्याला मान खाली घालावं लागेल की नाही? किंवा जे सावकाराकडे येतात ते मान खाली घालून येतात म्हणाले. सावकाराची मान ताठच असते. पण आता तो झाला सावकार म्हणे, मी झालो ऋणी. अरे रुक्मिणी माता म्हणे काय? अगं तो बोलोबा आलाय म्हणाले, त्यांनी माझ्यावर एवढं ऋण करून ठेवलेलं आहे की मी त्याच्याकडे पाहू शकतो. काय आपला धर्म आहे, काय भक्तीचं म्हणजे त्या नारदीय भक्ती सूत्रात त्यांनी सांगितलं भक्तिशास्त्र काय मोठं आहे. त्यामुळे काय झालं, अगं म्हणे हा इतके वर्ष झाले माझी भक्ती करतोय, नुसती भक्ती नाही तर दरवर्षी माझ्या वारीला येतोय म्हणे. पण आज तागायत इतक्या तास त्यांनी भक्ती केली, इतके दिवस त्यांनी भक्ती केली, पण त्यांनी मला काहीच मागितलं नाही. म्हणून मी त्याचा ऋणी की मी त्याचं ऋण कसं फेडू? बरं म्हणाले. मग हळूच कान्हूबाई पण समोर गेले आणि कान्हूबाईला ते म्हणाले, की तू तरी काही माग म्हणे मला. तर ती म्हणाली, आता मनात तिच्या विचार काही पतीने सांगितलंय, काही मागायचं नाही, पती आज्ञा मोडायची नाही. आणि ज्याच्या दर्शनाला ज्या भगवंताच्या प्रेमापोटी आपण इतके वर्षाने आलो, तोच भगवंत म्हणतो यार तू काहीतरी माग म्हणे. मग आता काय करावं बाबा? तिला काही सुचेना. ती नाही नाही असं काहीतरी करू लागली. भगवंत म्हटला माग. रुक्मिणी म्हणली अगं माग ना, काय होतं? बाई बाईशी बोलली की झालं. आणि त्याचं साहजिक आहे ना, शेवटी स्त्रीचं अंतःकरण आहे. वात्सल्य दाटून आलं होतं. ती सहज म्हणाली, की मला एक चांगला गुणी पोरगा दे. मला संतती द्या. साहजिक आहे. तिच्यातलं मातृत्व जागृत झालं आणि ती म्हणाली. आणि भगवंतानी तथास्तु म्हटलं. एवढा आनंद झाला, तिने खूप प्रदक्षिणा भगवंताला मारल्या. आणि त्या प्रदक्षिणा मारून तिला बाहेर यायला वेळ झाला. तो बरोबर बोलोबा वाट पाहतोय. त्याने ओळखलं हिला उशीर झाला म्हणजे काहीतरी गडबड झाली. हिने काहीतरी भगवंताला मागितलं. भगवंताचा आणि तिचा काहीतरी संवाद झाला असेल. आल्याबरोबर पहिलं विचारलं. ते पुन्हा मला गोष्टीत गोष्ट आठवते. गोंदवलेकर महाराजांनी अनुग्रह दिला. मग त्यांची यात्रा सगळं झालं. विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आपल्या बायकोला घेऊन ते पहिल्यांदा दर्शनाला तुकामाईकडे आले. येताना त्यांनी सांगितलं होतं की तुकामाईंना काहीच मागायचं नाही. त्या हो म्हटल्या. आणि तुकामाई एवढे दयाळू, एवढे प्रेमळ होते. 2-4 दिवस त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराज आणि आईसाहेबांना थांबून घेतलं पहिल्या. आणि निघताना इतक्या प्रेमाने तुकामाई म्हणाले, माय तुला काय पाहिजे? मला काय आपल्याला घरी लेक आली. आपण जाताना किती प्रेमळ, माय तुला कोणता ड्रेस घ्यायचा, तुला काय घ्यायचं तर घे बरं धोंड्याचा महिना. आपण किती प्रेम आणि आपली लेक सुद्धा किती, हो बाबा मला हे घ्यायचं. हे किती सहजतेने आणि किती वात्सल्याने होत असतं ना.
तर हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या प्रपंचात जर इतक्या प्रेमाने होत असेल, तर तुकामाई सारख्या अत्यंत दयाळू असलेल्या सत्पुरुषांनी म्हटल्यानंतर महाराजांच्या पत्नीला नसेल वाटलं का हो, की मागावंच काहीतरी? किंवा आता तेच म्हणतायत, बरं आपल्या नवऱ्याने सांगितलं, तर आपल्या नवऱ्यांचे सद्गुरू आहे ना. मग आपल्या याच्यापेक्षा मग काहीतरी वाटलं आणि ते म्हणले, "हो मला एक अपत्य दे." बाहेर आल्याबरोबर त्यांच्या समोर तर काही ब्रह्मचैतन्य महाराज बोलले नाही, पण त्यांना आवडलं नाही आणि ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, "केलीस ना चूक," म्हणाले, "होईल मुलगा पण तो अल्पायुषी." पुढे मुलगा झाला, अल्पायुषी ठरला. असो, तुकाराम महाराजांच्या आईला यायला वेळ झाला. बोलोबा म्हणे, "काय केली गडबड?" तर म्हणाले, "नाही नाही, तेच म्हणाले, मग आता मला कसं नाही म्हणताय वगैरे." दोघा नवरा बायकोचा प्रापंचिक संवाद छान झाला. पण म्हणले, "जाय आणि सांगून ये की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा, असा पुत्र मला द्या." पुन्हा गेली आणि म्हणाले, "भगवंत मी मागितलं, पण मला भगवत भक्त असलेला, तुमच्या नामाची अखंड तुमचं नाम घेणारा आणि त्या नामाची कीर्ती वाढवणारा, तिन्ही लोकात ज्याचा झेंडा होईल असा मला मुलगा द्या." ते तर द्यायलाच बसले. ते म्हणले, "एक मागितलं तर 2 मागितले, माझे तेवढंच तर ऋण कमी झालं भगवंताला." ते वाटलं. भगवंत म्हणले, "मुलगाही होईल आणि नामाचा डंका वाजवणारा मुलगा होईल." सज्जन हो, तुकोबांना जाऊन किती वर्ष झाले. आजही तुकोबांचं नाव आपण घेताना आपले डोळे भरून येतात. काय मुलगा झाला असेल, काय संत झाला असेल. 5126 अभंग लिहिले, त्यातले 90-95% अभंग नामावरचे. तुकारामाची गाथा जर आपण काढली, सगळे नामाचे अनुभव, सगळे नामाचे. असं हे श्री महाराजांचं चरित्र सज्जन हो. नाथ महाराज सांगतात, हे भागवत आहे, ही भक्ती आहे. ही भक्ती आपल्याला साधायची आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा चातुर्मास आपण या नाथ भागवतामध्ये नाथ महाराज सांगतील तसं आणि आपले सद्गुरू माऊली जसं बोलून घेईल तसं करूया. पुनश्च महाराजांना आवडणारं जे नाम आहे आणि त्या नामाचं महात्म्य सांगणारा अत्यंत सुंदर असा अभंग नाथ महाराजांनी लिहिला. त्या पद्धतीने त्यांनी आचरण केलं, ते आपण प्रार्थना म्हणून ऐकूया. आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या प्रार्थनेकडे वळूयात. श्रीराम.